नमस्कार मित्रांनो, टी मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 41. देवाकडे प्रार्थना करत गाडीत हात जोडून शांत बसली होती आराध्या. इकडे अभि कुणाचेच काही ऐकत नव्हता आणि त्यात अरुणची नजर चुकवत तो समोर असलेल्या बीचवर निघून गेला. अरुण अभिला शोधत बाहेर आला तेव्हा त्याला अभि बीचवर हातात बॉटल घेऊन बसलेला दिसला आणि आकाशातील चंद्राकडे एकटक बघत त्याच्या धुंदीत बडबड करत होता. अरुण फक्त दुरून त्याच्या हालचाली टिपत होता. सध्या तरी त्याच्या डोक्यात एकच गोष्ट तड मांडून बसली होती, ती म्हणजे अभिला अजिबात नजरेआड होऊ द्यायचे नाही. बस. साधारण रात्री 12:30च्या दरम्यान आराध्या मुंबईत पोहोचली आणि तेही तिच्या स्टेईंगसाठी बुक करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये. ती पोहोचली तर खरी, पण तिचे मन काही लागेना. नुकतीच फ्रेश होऊन झोपण्याच्या तयारीत असलेली ती अचानक तिच्या मनात काहीतरी आले आणि क्षणात फोन उचलून तिने कुणाला तरी कॉल केला आणि थोड्याच वेळाने ती हॉटेलच्या बाहेर आली, जिथे एक व्यक्ती तिला घेऊन जाण्यासाठी तयार होती. आराध्या म्हणाली, कसे आहेत ते अरुण भैया. गाडीत अरुणच्या शेजारच्या सीटवर बसलेली ती अगदी केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघत होती आणि तेही पॉझिटिव्ह उत्तराच्या प्रतीक्षेत. हो, तिने ज्या व्यक्तीला कॉल केला तो अरुण होता. तिच्या डेव्हिलला बघितल्यापासून तिला चैन थोडीच पडणार होते. म्हणूनच एवढ्या मध्यरात्री तिने अरुणला कॉल करून बोलावून घेतले. अरुण म्हणाला, डोंट वरी मॅम, उनको कुछ नहीं होगा, वो सेफ जगह पर है और उनके आसपास इतनी सिक्योरिटी है कि कोई मुसीबत उन्हें छू नहीं सकती. आप प्लीज टेन्शन मत लीजिए. अरुण तिच्याकडे बघत आपले डोळे हलकेच मिटत तिला धीर देतो. हार्डली अर्ध्या तासात ते बीच हाऊसवर येऊन पोहोचतात आणि क्षणाचाही विलंब न करता आराध्या सरळ गाडीतून उतरून पळत सुटते. या क्षणी तिला फक्त आणि फक्त अभिला बघण्याची ओढ लागली होती. ती फक्त पळत होती. आता ह्या क्षणी तिला कसलेच भान उरले नव्हते. अरुणने तिला मागूनच ओरडून सांगितले की अभि समोर बीचवर आहे म्हणून, आणि तिने पळण्याचा थोडाही वेग कमी न करता काही क्षणातच बीच गाठला. समोरचे दृश्य पाहून जागी स्तब्ध झाली होती आराध्या. एका हातात रमची बॉटल, एका हातात मोबाईल आणि मोबाईल स्क्रीनवर सेलिब्रेशन डेच्या दिवशी काढलेला आराध्याचा चारकोल ब्लॅक पटियाला सूटमधील फोटो आणि त्या फोटोकडे एकटक बघत अश्रू गाळत असलेला अभि. पण आज समोर असलेल्या सागराच्या खऱ्या पाण्यापेक्षा अभिच्या डोळ्यातील खऱ्या पाण्याचे महत्त्व जास्त होते. अभि म्हणाला, व्हाय एंजल, का केलंस असं माझ्यासोबत? का मला स्वप्न दाखवून दूर केलीस? यू नो ना हाऊ मच आय नीड यू. देन तुला माहिती आहे, when I was lost my mom. At that time, it was first crash, which break my heart somewhere. After some days, Adi, Tanu, and my whole family pulled me out of that bad memories. मग थोड्या दिवसांनी माझी तनू पण. एवढे बोलून अभि लहान मुलासारखा हमसून हमसून रडत होता. आराध्या फक्त भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या पाठीमागे उभी राहून अभि व्यक्त करत असलेल्या भावना मन लावून ऐकत होती. उलट्या हाताने डोळे पुसून अभिने पुन्हा त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आराध्याला या क्षणी अभि अगदी लहान मुलाप्रमाणे भासत होता. अभि म्हणाला, तनू, माझी तनू पण मला सोडून गेली. मी होतो ग तिच्यासोबत तेव्हा, पण नाही वाचू शकलो तिला. नाही बनू शकलो एक चांगला भाऊ. माझी बच्चा, माझी जान, माझी तनू. माझ्या डोळ्यासमोर तिने प्राण सोडले ग एंजल. आफ्टर दॅट आय वॉज पडल बाय डिप्रेशन आणि त्याचाच एकटेपणा, रूडनेस ह्या सर्व गोष्टींनी ग्रासले. मग त्या गोष्टींना स्वतःवर हावी न होऊ देण्यासाठी या महामायेला जवळ केले. सर्व दुःख विसरायचो तिच्या सहवासात. अभि बाटलीला जवळ करत तुराशी कवटाळत बोलत होता. नंतर एक दिवस अचानक तू आलीस एंजल, आणि या माझ्या दगडासारख्या हृदयाला पण पाझर फुटला. तुझं तोडीस तोड वागणं, तुझं माझ्याशी हक्काने भांडणं, मला ओरडणं, छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेणं मला खूप आवडायचं. माझ्या जीवनातून हरवलेला आनंद, उत्साह, जगण्याची उमेद
पण पुन्हा माझ्या जीवनात परतून आणलीस तू. आणि ज्या दिवशी तुला गोडी लागली ना अंजल, त्या दिवशी कुणीतरी माझा जीव काढून घेतलं असं वाटलं मला. त्या दिवशी आज मी सारं काही गमावून बसलो आहे असं वाटलं. कदाचित प्रेमाची पहिली चाहूल होती ती माझ्या जीवनात. माझ्या ओसाड पडलेल्या माळरानात तुझ्या प्रेमरूपी पुष्पांनी बहर आला होता. अभिच्या या वाक्यावर आराध्याने त्याच्याकडे चमकून बघितलं आणि तो हलके ओठाची एक कड रुंदावत फोटोवरून हात फिरवत त्याच्याच धुंदीत बडबडत होता. तुला पहिल्यांदा जेव्हा मी बघितले होते ना, त्याच वेळेस तुझ्यात हरवलं होतं मी. पावसात जसा मोर अगदी बेभान होऊन नाचत असतो, अगदी तशीच तुझी काया होती. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात या भूतलावर अवतरलेली सरस्वती. कुठली कला, कुठले तुझे रूप डोळ्यात साठून ठेवूस असे होते मला. सर्व कामात अगदी परफेक्ट, ऑलराऊंडर. तासनतास तुला बघण्यात वेळ वाया घालू शकतो हा अभिषेक होणार. तू सोबत असताना जग जिंकल्याचा आनंद होतो मला. अशी एकही गोष्ट नसेन जी तुला करता येणार नाही. अशी एकही गोष्ट नसेन जी तुला सूट होणार नाही. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असो वा तुझा ॲटिट्यूड, तुझ्यावर सारंच काही सूट करतं. आणि अंजल, एक सिक्रेट सांगू, तुझी ती नाजूक नोजपिन आहे ना, हाय, ती तर ठाव घेते माझ्या काळजाचा. अभि मोबाईल स्क्रीनवरील आराध्याच्या फोटोवर हात फिरून त्या फोटोवर वारंवार ओठ टेकवत बोलत असतो आणि आराध्या निवांत वाळूत पाय लांबवून त्याच्याकडे एकटक बघत असते. त्याने तिच्याबद्दल असं व्यक्त होणं तिला सुखावत होतं, पण कुठेतरी तो हे सारं काही नशेत बडबडत आहे हे देखील मनाला बोचत होतं. आराध्या मनातच म्हणाली, अख्खा ग्रंथ लिहून काढला माझ्यावर अभि तुम्ही, पण जी महत्त्वाची गोष्ट बोलायची तीच राहून गेली ना. कधी कन्फेन्स करणार तुम्ही तुमच्या भावना अभि? आय एम वेटिंग फॉर दॅट डे. आराध्या पाणावलेल्या डोळ्यांनी एक हात हनुवटीवर ठेवून अभिकडे बघत होती. अचानक अभिच्या चेहऱ्यावर आट्यांचे जाळे पसरले. आतापर्यंत हसऱ्या असलेल्या चेहऱ्याने क्षणात गंभीर रूप धारण केले आणि पुन्हा झाली अभिची बडबड सुरू. अभि म्हणाला, पण आज मी जे बघितलं, ऐकले ना अंजल, ते म्हणजे माझ्यासाठी मरण यातनेपेक्षा कमी नव्हते. तू आणि दुसऱ्याची हे मी कधीच सहन करू शकणार नाही. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना देखील करवत नाही मला. आणि तू सरळ लग्न करायला निघालीस. माझा विचार एकदाही तुझ्या मनात डोकावला नाही का ग? का केलंस असं माझ्यासोबत? तुलाही मला सोडून जायचे होते तर का आलीस माझ्या लाईफमध्ये? सुखी होतो ना मी माझ्या एकटेपणात. माझा एकांत, मॉम आणि तनूच्या आठवणी होत्याच की माझ्यासोबत. मग का आलीस? अंधाऱ्या जीवनात आशेच्या सुखाचा, प्रेमाचा किरण बनून का आलीस? सांग ना. कदाचित माझ्या नशिबात फक्त आणि फक्त आठवणींना कुरवाळणेच लिहिले आहे बहुतेक. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तो नेहमी सोडून जातो मला. आता तूही चाललीस मला सोडून. नको जाऊ प्लीज एंजल, डोंट गो शोना. आय वॉन्ट यू इन माय लाईफ फॉर एव्हर. आता या क्षणी तुझ्या कुशीत शिरून रडावेसे वाटत आहे. भावना अनावर होताय ग. प्लीज डोंट लिव्ह मी. तू तरी आता मला सोडून जाऊ नकोस. हा अभि नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मरून जाईन मी. अँड आय एम गोइंग टू डाय. आय एम गोइंग टू डाय. हातातील बॉटल समुद्राच्या दिशेने भिरकावत अभि गुडघावर बसून स्वतःच्या चेहरा दोनही हाताच्या ओंजळीत घेऊन उमसून उमसून रडत होता. शेवटी त्याचा आकार आराध्याला बघवला गेला नाही. तिने मागचा पुढचा कुठलाच विचार न करता सरळ जाऊन त्याच्या समोर गुडघ्यावर बसत अभिला स्वतःच्या मिठीत कैद केले. त्याच्या पाठीवर केसात हलकेच आपले हात फिरवत ती अभिला शांत करत होती. अभि म्हणाला, हे अंजल, हे शोना, मला असं का वाटतंय की मी तुझ्या मिठीत आहे. मला ह्या क्षणी इथे तुझा सहवास जाणवतो आहे शोना. अभि तिच्या मिठीत राहूनच बोलत होता. आराध्या म्हणाली, शांत व्हा अभि. सी, मी आहे इथे तुमच्याजवळ. तिने थरथरत्या हाताने हळूच अभिचा चेहरा उन्नत केला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागले. अभि म्हणाला, तू खरोखर माझ्याजवळ आहेस ना शोना, की हा फक्त भास आहे माझा? आपल्या दोनही हातांनी तिच्या चेहरा छास पडत अभि बोलत असतो. आराध्या म्हणाली, हो अभि, मी इथेच आहे तुमच्याजवळ, तुमच्या मिठीत. द सेफेस्ट प्लेस इन होल वर्ल्ड. पुन्हा एकदा त्याच्या मिठीत समावून आराध्या बोलत असते. थोडा वेळ ते दोघे तसेच एकमेकांना अनुभवत एकमेकांच्या मिठीत
एकमेकांचा सहवास मनात साठवत असतात. अचानक अभि आराध्याला स्वतःपासून दूर करत एकटक तिला न्याहाळत असतो. तो अजूनही संभ्रमात होता की खरंच आराध्या आली आहे की नाही म्हणून. त्याच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आराध्या अलगद अभिजवळ जाऊन सरकून आपली मान किंचितच उंचावत अभिचा चेहरा आपल्या दोनही हातात पकडून त्याच्या माथ्यावर हलकेच आपले ओठ टेकून बाजूला होत असते. तोच अभि पुन्हा तिचा हात पकडून तिला आपल्या बाहुपाशात कैद करतो आणि पुढच्या क्षणाला आराध्याला काही कळायच्या आत तिच्या ओठावर आपले ओठ अलगद टेकवतो. हे एवढ्या जलद गतीने झालं की आराध्याला रिॲक्ट होण्यासाठी वेळच मिळाला नाही. जणू काही त्या दोघांसाठी संपूर्ण जग तिथेच थांबलं होतं. ह्या क्षणी तरी निदान प्रेमाशिवाय कुठलीच भावना त्यांच्या मनात नव्हती. दोघेही त्यांच्यामधील हा पहिला नाजूक क्षण अनुभवत होते. अचानक अभिला श्रेयाच्या सकाळचे बोलणे आठवले आणि अगदी त्या क्षणी अभि एखादा झटका लागल्यासारखा तिच्यापासून दूर होतो. आराध्या म्हणाली, अभि व्हॉट हॅपन? आराध्या अभिजवळ जात बोलते. अभि म्हणाला, डोंट स्टे अवे फ्रॉम मी. अभि आराध्यापासून दूर होत तिला एका हाताने थांबण्याचा इशारा करत बोलत असतो. आराध्या म्हणाली, अभि प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मी सर्व काही क्लिअर करते तुम्हाला. आराध्या अगदीच काकुळतीला येऊन बोलत होती. तसा अभिचा राग अनावर होऊन त्याने सरळ तिच्या दंडाला जोरात पकडून बोलायला सुरुवात केली. अभि म्हणाला, काय सांगणार आहेस तू? काय क्लिअर करणार आहेस? बोल ना. कारण सांगणार आहेस का तुझ्या अशा वागण्याची? की तू का लग्न करत आहेस हे सांगायला आली आहेस? अभिचे डोळे आग ओकत होते आणि तिच्या दंडावरील त्याची पकड अजूनच घट्ट होत होती आणि त्या वेदना आता तिला असहाय्य होऊन लागल्या होत्या. आराध्या म्हणाली, अभि प्लीज सोडा मला. त्रास होतोय खूप. प्लीज अभि लिव्ह माय हँड. अभि प्लीज. आराध्याच्या डोळ्यात एव्हाना पाणी आले होते. तिच्या डोळ्यातील पाणी बघून अभिने तिचे घट्ट पकडलेले दंड क्षणात सोडले आणि तिला पाठमोरा उभा राहिला. अभि म्हणाला, प्लीज माझ्या हातून काही चुकीचे घडण्याआधी तू जा इथून. मला तुझ्या डोळ्यातील पाण्याचे कारण बनायचे नाही आहे. सो प्लीज तू निघून जा इथून. माझ्या स्वतःवरील ताबा सुटला तर मलाच नाही माहीत मी काय करेन. प्लीज गो. अभि केसातून हात फिरवत स्वतःला शांत करत तिला पाठमोराच बोलतो. आराध्या म्हणाली, या अवस्थेत तुम्हाला सोडून मी कुठे जाणार नाही. आराध्या अभिजवळ येऊन त्याचा हात घट्ट पकडून त्याला स्वतःकडे वळवत बोलते. ती जवळपास अभिला ओढतच त्याच्या बेडरूममध्ये नेते. स्वतःच्या हाताने त्याचे ब्लेझर काढून त्याचा टाय लूज करते. कारण तिला अभिची सवय माहीत होती की त्याला AC ऑन केल्याशिवाय झोप येत नाही. सो तेवढ्याकरता ती अभिचा टाय लूज करू लागली. कारण तिलाही माहीत होते की या क्षणाला तरी अभि स्वतःच्या सेन्सेसमध्ये नाही आहे. तेवढ्यात अभिने तिचा हात पकडून तिला स्वतःपासून दूर ढकलले. तशी आराध्या रूममध्ये असलेल्या टेबलवर जाऊन धडकली. अभि म्हणाला, यू नो व्हॉट, तुझ्यासारख्या मुलींकडून दुसरी अपेक्षा नाही करू शकत. दिवसा एका मुलासोबत राहून मन भरलं नाही म्हणून रात्री इथे माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये. शेम ऑन यू. डिस्कस्टिंग. धडकलेल्या तिच्याजवळ येऊन अभि नशेत किती काही वाह्यात आणि चुकीचे बोलत होता हे त्यालाही कळत नव्हते. थाड. अभिचे असे घाणेरडे शब्द कानावर पडतात दुसऱ्या क्षणाला आराध्याने आपल्या एका हाताची पाचही बोटांची नक्षी त्याच्या गालावर उमटवली आणि काही न बोलता रडत रडत सरळ तिथून निघून गेले. कितीही कठीण परिस्थिती असो, आराध्या कधी कोलमडली नव्हती. पण आज मात्र पहिल्यांदा आयुष्याच्या स्वतःला एवढ्या हतबल समजत होती. कारण एकच प्रेम आणि फक्त प्रेम. अभि फक्त जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. एकटीच निघालेल्या तिला बघून अरुणने तिला समजावून गाडीत बसवले आणि तिच्या हॉटेलवर सोडून आला. वो शमा की महफिल ही क्या जिसमें दिल खाक ना हो. मजा तो तब है चाहत का जब दिल तो जले पर राख ना हो. अभिचा गैरसमज अजून त्याला कुठल्या थराला घेऊन जाईल आणि आराध्या ती माफ करेल का अभिला? प्रेम व्यक्त केले ते पण नशेत. शुद्धीत असताना देईल का तो आपल्या भावनांना वाट मोकळी करून? सर्व काही बघणार आहोत आपण पण पुढच्या भागात. भेटूया पुढच्या भागात.
हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.